महत्त्वाची सूचना, सदर व्हिडिओमधील किमती ह्या अंदाजित असून वारंवार यात बदल होत राहतील, कारण सिडकोकडून किमतीबाबत काहीच माहिती मिळाली नाही। याबाबत जसजशी नवीन माहिती मिळेल तसतशी माहिती कळवली जाईल। धन्यवाद। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच नवी मुंबईतील विविध नोड्समध्ये सिडकोने 26,000 घरांची योजना आणलेली आहे, ज्याला प्राधान्य क्रमानुसार तुम्हाला निवड द्यायची आहे। तुमच्या पसंती क्रमानुसार त्याला निवड करायची आहे। पण जी काही योजना आली मित्रांनो, त्या योजनेसंदर्भात आताही अनेक कन्फ्युजन आहेत, अनेक प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जात आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे सिडकोच्या घरांची किमती, त्याच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। दुसरा आहे की उत्पन्न गट काय आहे, काही ठिकाणी उत्पन्न गट 6 लाख आहे, काही ठिकाणी 3 लाख आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। आणि तिसरा अतिशय महत्त्वाचं मित्रांनो, जे काही बुकलेट्स सिडकोने प्रसिद्ध केलेले आहेत त्या बुकलेट्समध्ये काही ठिकाणी वाशीचा समावेश केलेला आहे, खारघर स्टेशनचा समावेश आहे आणि काही बुकलेटमध्ये खारघर स्टेशन हे वगळण्यात आलेलं आहे, म्हणून एकंदरीत कन्फ्युजन निर्माण झालेलं आहे। तर या तीनही विषयांना घेऊन आज आपण सविस्तर माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, जी काही सिडकोची लॉटरी विविध नोड्समध्ये आलेली आहे, सिलेक्ट माय सिडको किंवा तुमच्या पसंतीचे घर निवडा, तुमच्या प्राधान्यक्रमानुसार घर निवडा असं त्याला बोललं जाते। तर त्या ठिकाणी 26,000 घरे जी काही दिलीत मित्रांनो, ती विविध ठिकाणी देण्यात आलेली आहेत। पहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, सिडकोच्या घरांच्या किमती काय असणार आहेत? कारण सिडकोने अद्यापही किमती डिक्लेअर केलेल्या नाहीत आणि अनेकदा कमेंट्स आल्या, काल आम्ही दिवसभर कमेंट्स वाचत होतो, त्याच्यात महत्त्वाची कमेंट्स येते की जर सिडकोला घरे विकायचे असतील तर त्यांनी किमती का डिक्लेअर केल्या नाहीत, आणि जर किमती डिक्लेअर केल्या नसतील तर आम्ही या ठिकाणी अर्ज कसा करावा, कोणाच्या भरोश्यावर करावा, काय म्हणून करावा, अशाही कमेंट्स आलेल्या आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की मित्रांनो, तेथील लोकॅलिटीचा जर अंदाज घेतला तर आम्ही आज तुम्हाला अंदाजित किमतीबद्दल माहिती देणार आहे। पहिला सगळ्यात महत्त्वाचे ठिकाण खारकोपर आणि उल्वे स्टेशन, जे काही बामणडोंगरी आहे, तेथील घरांचा जर विचार केला तर त्या ठिकाणच्या मागील लॉटरीतील ज्या काही किमती होत्या मित्रांनो, त्या 29 लाख 28.5 ते 29 लाखाच्या दरम्यान होत्या। त्याची किंमत आता 3 ते 4 लाखांनी वाढू शकते, साधारणतः 32-33 लाखापर्यंत ही घरे उपलब्ध करून दिली जाऊ शकतात, जी खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये आहेत। म्हणून तेथील किमतीबद्दल जास्त तुम्हाला हे करायची गरज नाही की 35 लाखाच्या वर जातील असं मला अद्यापही वाटत नाही। पण इतर ठिकाणच्या ज्या काही किमती आहेत, म्हणजे वाशी आहे, खारघर स्टेशन आहे किंवा मानसरोवर, खांदेश्वर, कळंबोली, पनवेल येथील घराचे पहिलं तुम्हाला रजिस्ट्रेशन महिन्याभर रजिस्ट्रेशन करायचं आहे। पुढील महिन्याभरानंतर ही नोंदणीची तुम्हाला घर निवडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, वाशी येथील ट्रक टर्मिनलच्या ज्या काही किमती असतील 322 एरिया आहे, अल्प उत्पन्न गटासाठी घरे आहेत आणि त्या घराची किमती जर अंदाजित पाहिल्या मित्रांनो, त्या माझ्या मते 50 ते 55च्या दरम्यान असू शकतात असा माझा वैयक्तिक अंदाज आहे। कारण वाशी या ठिकाणी 1 BHK साधारण तुम्हाला घ्यायचं म्हटलं तरी 70-80 लाखाच्या वर मिळतो। तुम्ही पुढे गेलात, खारघर या ठिकाणी 2 BHKची घरे आहेत मित्रांनो, 540 एरियाची घरे आहेत, त्याचा जर विचार केला तर ती माझ्या मते 65 ते 70 लाखाच्या आसपास जाऊ शकतात, ही अंदाजित किंमत आहे। आता ते सुद्धा त्या ठिकाणी रिस्पॉन्स कसा मिळेल त्याच्यावरती त्या किमती ठरणार आहेत। खारघर बस डेपो आणि खारघर बस टर्मिनल या ठिकाणच्या किमती पाहिल्या तर त्या सुद्धा 1 BHKचे घरे आहेत, 322चा एरिया आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा ह्या किमती साधारणतः 50 ते 55च्या दरम्यान असू शकतात असा माझा वैयक्तिक अंदाज आहे। कारण त्या ठिकाणी फ्लोर राईज लावली जाणार आहे, त्याच्यामुळे आपण कन्फर्म आपण कुठल्याच घराची किमती सांगू शकत नाही। पुढे तुम्ही गेलात, खांदेश्वर, मानसरोवर या ठिकाणच्या घराची किमती पाहिल्या तर त्या ठिकाणी 50 ते 55 लाखाच्या दरम्यान त्या किमती असू शकतात, ज्या स्टेशनला लागून आहेत आणि ज्याचा कार्पेट एरिया 322 आहे, जी अल्प उत्पन्न गटासाठी आहेत। पुढे तुम्ही गेलात पनवेल या ठिकाणी जे काही घराची किमती आहेत त्या सुद्धा साधारणतः 50 लाखाच्या आसपास असतील असा माझा वैयक्तिक अंदाज आहे। तर तळोजा सेक्टर क्रमांक 29 किंवा तळोजा सेक्टर क्रमांक 39 किंवा तळोजा सेक्टर क्रमांक 37 जे काही नोड्स आहेत, तळोजा नोड्स येथील घराची किमती साधारणतः 1 BHKच्या किमती 322, कार्पेट एरियाची किमती साधारणतः 40 ते 45च्या दरम्यान असू शकतील असा माझा वैयक्तिक अंदाज आहे। तळोजा नोडमधील किमती कारण 45च्या आसपास असणार आहेत, कारण तेथील सध्या सिडकोच्या घरांच्या EWAच्या किमती सुद्धा किंवा LIGच्या किमती सुद्धा साधारणतः 38 लाखापर्यंत 40 लाखापर्यंत पोहोचलेल्या आहेत। म्हणून कुठेतरी ही घरे 40 लाखात मिळतील असं अजिबात नाहीये। 45 प्लस तुम्हाला सगळी तळोजाची घरे जाणार आहेत, तेही फ्लोर राईज प्रमाणे जर लावली तर त्याच्या किमती सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात जाणार आहेत। म्हणून सर्वसाधारण या घरांच्या किमती जर बामणडोंगरी रेल्वे स्टेशन सोडलं किंवा खारकोपर सोडलं तर सगळ्या घराच्या LIGच्या किमती ह्या साधारणतः 45 लाखाच्या वर असतील आणि 2 BHKच्या किमती ह्या 65 लाखाच्या वर असतील, अशी एक प्राथमिक स्वरूपात आम्ही अंदाज वर्तवत आहोत।
सिडकोने अद्यापही किमती जाहीर केलेल्या नाहीत, परत सांगतो, आणि लवकर ते जाहीर केल्या जातील. ते जाहीर कधी होतील मित्रांनो? जेव्हा तुमचं पसंतीचं घर क्रमांक निवडायची वेळ येईल तेव्हाच ते तुम्हाला किमती दिसणार आहेत. आणि ही कुठेतरी चुकीची बाब वाटते, कारण सिडकोने या किमती डिक्लेअर करणं अतिशय आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची बाब आहे मित्रांनो, काल 2 बुकलेट मला मिळालेली आहेत. एका बुकलेटमध्ये वाशी आणि खारकोपरचा खारघरचा उल्लेख नाहीये, त्याच्यावर मी सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलो होतो, नेमका कळत नव्हतं. आणि दुसऱ्या बुकलेटमध्ये वाशी आणि खारघरचा उल्लेख केलेला आहे. ते दोनही बुकलेटचा मी अभ्यास केला मित्रांनो, तर मला असं वाटलं की नेमकी वाशीतील घरे आहेत किंवा नाही, कारण खारघरीतील घरे आहेत किंवा नाही. कारण अनेकांनी कमेंट केलं की सर लिस्टमध्ये वाशी नाहीये, लिस्टमध्ये खारघर नाहीये, पण तेही त्याचाही समावेश केला आहे मित्रांनो. ऑनलाईन सुद्धा तुम्हाला ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. खारघरची 2 BHK आणि वाशीची 1 BHK घरे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. चांगली संधी आहे, फक्त किमती मात्र सिडकोने सर्वसामान्यांना परवडतील अशा ठेवल्या पाहिजे. नंतरचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, फॉर्म बी मध्ये तुम्ही जर वाचलात तर ते 3 लाखापेक्षा जास्त उत्पन्न अल्प उत्पन्न गटासाठी सांगितलेलं आहे, आणि पेपरच्या जाहिरातीमध्ये किंवा ऑनलाईनमध्ये तुम्हाला हे उत्पन्न 6 लाखापेक्षा वर असं दाखवलंय. इथे सुद्धा खूप मोठं कन्फ्युजन निर्माण झाले, आणि हे कन्फ्युजन सिडकोने लवकरात लवकर क्लिअर करणं आवश्यक आहे. अन्यथा जे पात्र लोक आहेत ते अपात्र होतील, जे अपात्र आहेत ते पात्र होतील, असा कुठेतरी गोंधळ निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून कृपया सिडकोने याच्याकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे. या 3 बाबी अतिशय महत्त्वाच्या मित्रांनो, कारण अनेकांना हे ऑनलाईन अर्ज करताना अडचणीचं ठरत आहे. यानंतर मित्रांनो मी लवकरच साईट व्हिजिट करून तुम्हाला सगळे सॅम्पल फ्लॅट प्रॉपरली घेऊन येणार आहोत, लोकॅलिटी, आजूबाजूचा परिसर, कारण सध्या सिडकोने किमती जाहीर न केल्यामुळे आम्हाला टॉप 5 लोकेशन काढणं थोडं मुश्किल होते. पण आम्ही टॉप 5 सुद्धा काढून घेऊन येऊ. त्याच्याशिवाय परिसराची त्या ठिकाणी जाऊन, प्रत्येक परिसरामध्ये जाऊन, प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही तिथील सगळे अपडेट लवकरच घेऊन येणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.